केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर केलेल्या दरवाढीचा निषेध करत दरवाढ रद्द व्हावी म्हणून इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रांत कार्यालय येथे निदर्शने केली. प्रांतांना निवेदन देण्यात आले. काँग्रेसचे पदाधिकारी श्री शशांक बावचकर, संजय कांबळे, प्रमोद खुडे तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व महिला भगिनींचा समावेश होता. सतर्क लाईव्ह न्यूज इचलकरंजी, प्रतिनिधी निशा दंडगे. इचलकरंजीच्या आजच्या बातम्या जर वाचल्या तर इचलकरंजीमध्ये सुद्धा किलोवर सुद्धा गॅस आता विकायला चालू झाला. 100-1,900 रुपयाचा गॅस आता 1500 रुपयाला काळ्या बाजारात मिळू लागला. त्यामुळे गॅसचं शॉर्टेज नाही, पण गॅस कंपन्यांच्याकडे जे गॅस शिल्लक आहे तो काळ्या बाजारात विकला जात आहे जादा दरानं आणि पैसे खिशात मिळवायचे हा धंदा या ठिकाणी चालू आहे. आपण याच्यामध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेतली? हे अनैतिक आहे. ही दरवाढ रद्द करावी ही मागणी आम्ही आज केंद्र सरकारकडे या ठिकाणी करतो आहोत. दुसरी बाब, व्यावसायिक दराच्या सिलेंडरमध्ये 114 रुपयाची सरकारनं वाढ केली. उद्याच्या काळात ही परत वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दरामध्ये वाढ केल्याच्या कारणानं सुद्धा आपल्याला कल्पना आहे की गेले 2 दिवस सगळीकडे मोठ्या रांगा लागून राहिलेल्या आहेत. मग त्या घरगुती गॅसला असतील किंवा व्यावसायिक गॅसला असतील. व्यावसायिक गॅसची दरवाढ झाल्यामुळं आणि शॉर्टेज तयार झाल्यामुळं मुंबईतले जवळपास 20% हॉटेल बंद पडले. कोल्हापुरातले आणि इचलकरंजीतले सुद्धा हॉटेल बंद पडत चाललेत. गॅसचा काळा बाजार करणारे लोक यामध्ये वाढत आहेत. त्यामुळं गॅसचा काळा बाजारून गॅस प्रचंड, आज आपण वृत्तपत्रामध्ये वाचलं तर 900 रुपयाचा गॅस आपण 1500 रुपयाला विक्री चालू आहे. तो सुद्धा किलोवर विकला चाललाय. या साऱ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही शहर काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करतोय. आणि उद्याच्या काळात ही दरवाढ जर रद्द केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल. आज गॅसची दरवाढ झाली, उद्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील आणि हे जर दर वाढले तर एकूण देशाच्या महागाईच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडेल आणि सामान्य माणसाला हा खिशाला ते सोसायचं काम त्या ठिकाणी अवलंबल्याच्या कारणानं ही परिस्थिती आज उडवून राहिलेली आहे. केंद्र सरकारमध्ये ज्यावेळी UPAचं सरकार होतं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 149 रुपये बॅरल प्रति डॉलरचे दर असताना सुद्धा आम्ही देशामध्ये कुठलेही पेट्रोलचे दर वाढवले नाहीत, गॅसचे दर वाढवले नाहीत, डिझेलचे दर वाढवले नाहीत. त्यामुळं महागाई आटोक्यात राहिली आणि सामान्य माणसाचं जीवन सुकर राहिलं. ती परिस्थिती आज राहिली नाही. आज भाजपचं सरकार हे भांडवलदारांच्या करता, अंबानी आणि अदानी करता काम करते. त्यामुळं सामान्य माणसाच्या खिशाला फटका बसलाय. सामान्य माणसाचं जीवन हे अत्यंत अडचणीचं झालंय आणि त्यामुळं आम्ही हे आंदोलन करतोय. उद्याच्या काळात दरवाढ रद्द केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेसचं नेतृत्व या ठिकाणी छेडल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्याला सांगतो.